सो आपण जो प्रॉब्लेम बघितला टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा, त्याच्याऐवजी एक्झाममध्ये तुम्हाला असाही प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रूव्ह दॅट इफ a and b is positive means greater than 0, then 1 minus a upon b less than log of b minus a b by a less than b by a minus 1. तर अशा प्रकारचे क्वेश्चन, असा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर हा सोडवायचा कसा बघा. सेमच मेथडॉलॉजी तुम्हाला अप्लाय करायची. सगळ्यात पहिलं तुम्हाला एफ ऑफ एक्स गेस करावा लागेल. तर अर्लियर केसमध्ये टॅन इनव्हर्स ऑफ बी मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए होतं आणि इथं लॉग ऑफ बी बाय ए आहे. तर हे जे आहे ना, हे आपण लॉग बी मायनस लॉग ए असंही लिहू शकतो आणि त्याच्यानुसार आपण ह्याचं जे आन्सर आहे ते लॉग ऑफ एक्स असा अज्युम करू शकतो. एफ ऑफ एक्सला आपण इथं लॉग ऑफ एक्स अज्युम करायचं. त्याच्यानंतर कंटिन्युटी आपण चेक करणार आहे. कंटिन्युटी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर लॉग ऑफ एक्स असेल तर या लॉग एक्सची लॉग एक्सचं जे आन्सर आहे ते नेहमी तुम्हाला एक रिअलिस्टिक आन्सर मिळणार आहे जर ए आणि बी हे दोन पॉझिटिव्ह नंबर असतील तर. तुम्ही बघा लॉग 0 हा इन्फिनिटी असतो, पण 0 पेक्षा मोठा कोणताही नंबर लॉगच्या आतमध्ये ठेवला तर तुम्हाला काहीतरी रिअल आन्सर मिळतं. त्याच्यामुळे आपण काय म्हणायचं, एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स हॅज रिअल आन्सर्स विदिन a, b, दॅट्स वाय इट इज कंटिन्युअस. देन डिफरन्शिएबिलिटी, इथं पण परत तुम्हाला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 1 अपॉन एक्स असं होणार. आणि तुम्ही याच्यामध्ये पण बघू शकता एक्सची कुठलीही रिअल नंबर 0 पेक्षा मोठा, नॉट 0, इथे इक्वल टू साईन नाहीये, 0 पेक्षा मोठा नंबर असं म्हटलंय, नॉट 0. सो याचा आन्सर जे आहे ते नेहमी तुम्हाला रिअल आन्सर मिळणार आहे फॉर ऑल द पॉझिटिव्ह नंबर्स. देअरफॉर the given function is differentiable within a, b असं आपण लिहायचं. आणि ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या त्याच्यामुळे आपण काय म्हणायचं, ऍज पर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, त्याचा हा फॉर्म्युला इथे लिहून घ्यायचा. आणि हे जर याच्यामध्ये जर आपण हे सगळं ठेवलं म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आहे, तर एफ डॅश ऑफ सी काय होणार आहे बघा, 1 अपॉन सी होणार. आणि एफ ऑफ बी काय होणार आहे, एफ ऑफ एक्स इज लॉग एक्स, देअरफॉर एफ ऑफ बी इज व्हॉट, log of b minus f of a is what, log of a and divided by b minus a असं होणार. हे इथंच आपण असं स्टॉप करायचं. आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे तिथं आपण काय म्हणतो की याला सफिशियंट कंडिशन काय असते, such that c belongs to a, b. याचा अर्थ काय, a is less than c is less than b असं आपण याला म्हणतो. आता इथं पण परत तेच करायचं, सेंटरमध्ये अशी टर्म तुम्हाला आणायची आहे, अशी टर्म सेम जी आहे ती इथं सेंटरमध्ये आणायची. त्याच्यासाठी एकच इथं स्टेप करावी लागेल, ते म्हणजे याचा इन्व्हर्स घ्यायचा. म्हणजे हे काय करायचं, 1 अपॉन ए करायचं, इथं 1 अपॉन सी करायचं आणि इथं काय करायचं, 1 अपॉन बी. आणि असं केल्यामुळे मगाशीच आपण बघितलं याचं साईन जे आहे ते चेंज होणार आहे, कारण सगळे जे आहेत ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आता या 1 अपॉन सीच्या ठिकाणी आपण ही सगळी टर्म ठेवणार आहोत. आणि हे काय होणार, 1 अपॉन ए ग्रेटर दॅन लॉग ऑफ बी मायनस लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए इज ग्रेटर दॅन 1 अपॉन बी. आता आपण इथं थ्रूआउट बी मायनस ए मल्टिप्लाय करूया. तर हे काय होणार, बी मायनस ए अपॉन ए ग्रेटर दॅन लॉग बी मायनस लॉग ए, याला आपण आहे ना लॉग ऑफ बी अपॉन ए असंही म्हणू शकतो. आणि इट इज ग्रेटर दॅन, हे बी मायनस ए तिकडे पण मल्टिप्लाय होणार आहे आणि हे काय होणार, बी मायनस ए अपॉन बी. आणि आपलं जे आन्सर आहे त्याची रिक्वायरमेंट जे आहे त्याचा जर आपण विचार केला तर काय करायला लागणार आहे, ए नी ह्या दोघांना डिवाइड करायला लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे, बी अपॉन ए मायनस ए अपॉन ए इज 1 ग्रेटर दॅन लॉग ऑफ बी बाय ए ग्रेटर दॅन 1 मायनस ए बाय बी. अशा प्रकारचं तुमचा आन्सर येणार आहे. आता इथं काय केलंय, फक्त याला उलट करून लिहिले, म्हणजे ती शेवटची टर्म इकडे लिहिली मधली मध्येच आणि इकडची तिकडे, आणि मग हे साईन असं झालेलं आहे, एवढाच फरक आहे. सो दॅट्स द सोल्युशन. आता यालाच ऍडिशन मध्ये आणखीन एक क्वेश्चन असतो